ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। माननीय भारत निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे। आमच्या 42 सोलापूर आणि 43 माढा हे दोन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आमच्या जिल्ह्यात येत आहे। त्याची शेड्यूल पण जाहीर केलेलं आहे। आमच्या इलेक्शन 42 सोलापूर आणि 43 माढाचे जे इलेक्शन आहे ते थर्ड फेज मध्ये येत आहे। त्याचा मी शेड्यूल आपल्याशी शेअर करून देतो। आमच्याकडे कालपासून 16 तारीखला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट पूर्ण भारतमध्ये लागू झालेला आहे। त्यानंतर आमच्या जिल्ह्यासाठी 42 सोलापूर आणि 43 माढासाठी डेट ऑफ नोटिफिकेशन 12 एप्रिल 2024 आहे। लास्ट डेट ऑफ फाइलिंग नॉमिनेशन 19 एप्रिल 2024 आहे। स्क्रूटनी ऑफ नॉमिनेशन 20 एप्रिल 2024 ला होणार। लास्ट डेट फॉर विड्रॉल ऑफ कैंडिडेट 22 एप्रिल 2024 ला आहे। डेट ऑफ पोलिंग 7 मई 2024 आहे। वोट काउंटिंग 4 जून 2024 आहे आणि 4 जून 2024 ला इलेक्शन पण डिक्लेअर होईल। आमच्या जिल्ह्याच्या जे इलेक्ट्रल डिटेल्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो। आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण पुरुष मतदार 18,76,498 आहेत। स्त्री मतदार 17,50,298 आहेत आणि ट्रान्सजेंडर मतदार आमच्याकडे 280 आहेत। अशा प्रकारे 36,27,075 मतदार आमच्याकडे आहेत, ज्यामध्ये 4,589 सैनिक मतदार पण आहेत। आमचे जे इलेक्टर टू पॉप्युलेशन रेशियो आहे तो 76% आहे। एक चांगली गोष्ट आमच्याकडे असे घडली आहे की आमच्या सेन्सस मध्ये जे जेंडर रेशियो आहे तो 923 आहे, पण आमच्या मतदार यादीमध्ये 932 आहे। विमेन वोटरच्या एनरोलमेंटवर आम्ही खूप भर दिला आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला भेटले आहेत। तसेच आमच्याकडे 85 इयर्स प्लसचे मतदारांची संख्या 54,989 आहे आणि पीडब्ल्यूडी मतदारांची संख्या दिव्यांग मतदारांची संख्या 27,194 आहे। आमच्याकडे एकूण 3,599 मतदान केंद्र होते। आता यामध्ये 18 ऑक्सिलरी पोलिंग स्टेशन आमचे ऍड झालेले आहेत। तर आजच्या दिवशी आमच्याकडे 3,617 एकूण मतदान केंद्र आहेत। त्यापैकी 27 आमच्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे। क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये 6 असे पोलिंग स्टेशन आहे जिथे मागचे 2019 विधानसभा लोकसभा इलेक्शन मध्ये निवडणुकीची संबंधित काही लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम घडला असेल आणि गुन्हे पण दाखल झाले होते। तसे 6 प्रकारचे आमचे 6 पोलिंग स्टेशन आहेत। तसेच 31 असे मतदान केंद्र आहे जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये येत आहेत। ते 6ला सोडून तिथे 90% पेक्षा जास्त वोटिंग झालेली होती आणि 75% वोटिंग एकच कॅन्डिडेटला गेल्यामुळे ते आपले क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये आलेले आहेत। तसेच 10% पेक्षा कमी मतदान झालेले पोलिंग स्टेशन पण या संख्यामध्ये समाविष्ट आहेत। आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की 1840 पोलिंग स्टेशन मध्ये आम्ही वेबकास्टिंग करणार। वेबकास्टिंग मध्ये काय झाला की जिथे सीसीटीव्ही पोलिंग बूथ मध्ये आम्ही फिट करणार आणि त्याचे लाईव्ह प्रसारण माझी ऑफिस मध्ये, चीफ इलेक्टरल ऑफिस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिस मध्ये पण बघायला मिळेल आणि सगळे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आमच्याकडे हे वेबकास्टिंग मधून कव्हर होणार। आमच्याकडे एकूण जे बॅलेट युनिटची संख्या आहे, कंट्रोल युनिटची संख्या आणि व्हीव्हीपॅटची संख्या आहे ते पर्याप्त मात्रामध्ये आहे। 125, 135 आणि 150% पेक्षा जास्त आहे। टोटल नंबर ऑफ आमचे जे पोलिंग पर्सनल आहे, पोलिंग पार्टी ज्याला मी म्हणतो, ते 21,310 लोक आहेत। एक्सपेंडिचर मॉनिटरिंग साठी आम्ही जे कॅन्डिडेट्स असतील त्यांचे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही 805 लोकांची नेमणूक केलेली आहे। आमच्याकडे व्हिडिओग्राफर्स 218 आहेत, मायक्रो ऑब्झर्वर्स 455 आहे, 366 सेक्टर ऑफिसर्सची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमच्याकडे 48 आहे, फ्लाइंग स्क्वॉड आमच्याकडे 46 आहे, व्हिडिओ सर्वेलन्स टीम 48 आहेत, व्हिडिओ वेविंग टीम्स 13 आहेत आणि अकाउंटिंग टीम आमच्याकडे 11 आहे। जसा आपल्याला कल्पना असेल कालपासून आचारसंहिता घोषित झालेली आहे, त्यानिमित्ताने आम्ही आज पॉलिटिकल पार्टीचे सगळे प्रतिनिधीच्या सोबत आम्ही बैठक घेतलेली आहे। त्यांना मॉडेल कोड ऑफ कंडक्टची पालन झाले पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना डिटेलमध्ये सूचना दिली आहे। त्यांना मार्गदर्शन पण केलं आहे की काय काय गोष्टी करता येतील आणि काय काय गोष्टीची पाबंदी असतील। तसेच सगळे डिपार्टमेंटच्या सोबत पण आम्ही बैठक घेतली आहे।
त्यांना कुठल्याही प्रकारच्या नवीन कामांना प्रशासकीय मान्यता टेंडर किंवा वर्क ऑर्डर आता नाही द्यायची त्याबद्दल स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. 24 तास मध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट बिल्डिंगवर जेही पॉलिटिकल पार्टीचे ऍडव्हर्टाइजमेंट पोस्टर बॅनर असतील त्यांना 24 तास मध्ये काढून देण्याची पण सूचना दिलेली आहे आणि त्याचे डेली रिपोर्ट पण आमच्याकडे येतील. डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आमचं ऑलरेडी सेटअप झालेले आहे नियोजन भवन मध्ये. MCMC सेल पण ऍक्टिव्हेट आहे आमच्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये. सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम जे वेगळे रॅली आणि प्रोसेशन किंवा पब्लिक मीटिंग होणार त्यासाठी जे त्यांना परवानगी लागते सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, नगरपालिकाचे, जिल्हा परिषद, RTO किंवा पोलीस विभागाची, त्यासाठी आम्ही एक सिंगल विंडो सेटअप केला आहे SLR ऑफिसमध्ये. तिथे हे सर्व विभागाचे नोडल ऑफिसर बसतील आणि तिथे सुविधा एक पोर्टल आहे त्यावर ऑनलाईन ते परवानगी देतील. आता सगळी जी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये बरेच प्रकारची सूचना आहेत ते सगळे बद्दल सेक्शन 144 चे आदेश आज संध्याकाळीपर्यंत आम्ही इश्यू करणार. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पॉलिटिकल पार्टीजला आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत. AROC आमचे जे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आहे आणि आमच्याकडे 18 नोडल ऑफिसर्स आहेत त्याची आम्ही नेहमीच्या रावट घेत राहतो. त्यांना पण सर्व प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. आणि शेवटची मला आमच्या जिल्ह्याचे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत, कॅन्डिडेट्स आहेत आणि नागरिक आहेत त्यांना हीच विनंती करायची की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते एक जेंटलमॅन्स अग्रीमेंट असते इलेक्शन कमिशन ऑफ अँड पॉलिटिकल पार्टीजच्या आतमध्ये त्या दरम्यान. तरी सुद्धा कोणालाही असं समजू नका की मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या मागे स्टॅच्युटरी बॅकिंग नाही आहे. कारण जेही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये जेही गोष्टीचे नमूद केलेले आहे ते सर्व बद्दल आम्ही 144 चे आदेश काढत आहोत किंवा वेगळ्या प्रकारचे आदेश काढत आहोत. त्याची जर उल्लंघन झाली तर IPCच्या सेक्शन 188 आहे डिसओबिडियन्स ऑफ ऑर्डर प्रोमल्गेटेड बाय पब्लिक सर्व्हंट, त्याखाली आम्ही FIR पण करू. जसा डिफेसमेंट झाला, कुठल्या पब्लिक प्रॉपर्टीचा डिफेसमेंट झाला तिथे आम्ही एक नोटीस बजावू आणि त्यानंतर जर कारवाई नाही झाली तर आम्ही डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1995 मध्ये पण कारवाई करू. आता मॉडल स्पीच मध्ये हेट स्पीच बद्दल पण नमूद केलं आहे. जर हेट स्पीच झाला तर आम्ही IPCच्या जे तरतूद आहे त्यामध्ये कारवाई करू. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डज नॉट हॅव अ स्टॅच्युटरी बॅकिंग, पण IPCचे वेगळे सेक्शन आणि आमच्या आदेशचे उल्लंघन झाल्यामुळे सेक्शन 188 IPCच्या खाली आम्ही प्रत्येक केसमध्ये FIR पण दाखल करू. माझी सर्वांना विनंती राहील की आपण खूप चांगल्या पद्धतीने मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी करावी, त्याची पालन करावी. धन्यवाद. पर्यंत राहते जवळपास 4 जून. त्याच्यामध्ये 30 दिवसाची किंवा 45 दिवसाची आदर्श आचारसंहिता वगैरे असं म्हणतात कालावधी निश्चित केला जातो. पूर्ण वेळ असते, कालपासून सुरू झाली 4 जून पर्यंत. ओके सर. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा विषय आहे, दुष्काळ आहे. तुम्ही नो वर्क ऑर्डर नो टेंडर